म्हणून मामांनी लग्न आयोजित केलंय. नवरदेव तुमच्याच गावचे हे. एक 4-2 हाका मारून बघते आलेत आहे, नाहीतर यातलाच एखादा कवळा बघून करते. असो बरं का. एक 4-2 हाका मारून बघते आले तर आले. परशा, अय परशा, तुम्ही इकडून या की जरा उजव्या हाताला या. हे आमचे नवरदेव सवतबाई आले भाई आमच्या. आले असतील घाबरू नका, मी आहे. आणि यांना काय मी नेत नाही. सवतबाई तुम्ही टेन्शन घेऊ नका. 2-2 लग्न करते पण नांदत कुठंच नाही. टेन्शन घेऊ नका, यांना इथं सोडून जाते बरं का. दोन्ही मामा पुढे या. आमच्या दोन्ही मामांचा आधी परिचय करून देते बरं का. हा नवरदेव तुम्ही पाठीमागचा गेअर टाका. मामा पुढे या. हे आमचे मामा. दिस इज माय मामा अँड दॅट इज आमचे ह्यांचे मामा. तुम्ही म्हणताल नवरी खूप इंग्लिश शिकलेली दिसते, खूप इंग्लिश बोलायला लागली. पण खरं सांगू का मावशींनो, माझं काही कमी शिक्षण झालं नाही. अहो माझं काही शिक्षण कमी झालं नाही मावशी, माझं शिक्षण खूप झालं. मी एल होऊन बिलबिल झाले. अहो खूप शिक्षण झालं. माझी मम्मी पप्पा म्हणले कशाला मास्तरचं शाळेचं वाटोदा करते, घरीच राहा म्हणून घरीच राहिले, नाही तर आतापर्यंत बालवाडी पास झाले असते. अहो पण काय सांगावं बरं का. हे आमचे आमचे मामा, हे आमच्या ह्यांचे मामा. दिस इज माय मामा दॅट इज आमच्या ह्यांचे मामा. आमचे मामा सध्या अमेरिकेला असतात. काय करतात अमेरिकेला? अमेरिकेला मामांचा खूप मोठा बिझनेस आहे. कोणता बिझनेस आहे सांगू का? हो सांगा म्हणतात बरं का. तुम्ही फक्त हो म्हणा, बाकीचं मी सांभाळते, टेन्शन घेऊ नका. मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे. अच्छा अच्छा अच्छा. मामा की नाही तिकडे, हाय का नाही तिकडे, मामा की नाही तिकडे नदीला मासे धरतात. पण असं वेळ काढून बाचीच्या लग्नाला उपस्थित झाले आहे आमच्या ह्यांचे मामा. आमच्या ह्यांचा परिचय करून देते मामांचा. हे कुठे असतात? मामा लंडनला असतात. लंडनला असतात भाई. लंडनला मामांचा खूप मोठा बिझनेस आहे. काय करतात लंडनला? मामांच्या कपड्यावर जाऊ नका. हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे बरं का. मामांचे कपडे मलाच माहिती आहे मामांचे. असो मामा दिसायला दिसतात भोळे पण अंगातलाही चाले. असो मामा पण सध्या लंडनला असतात. मामांचा तिकडे खूप मोठा बिझनेस आहे. काय बिझनेस आहे? मामा की नाही तिकडे, मामा की नाही तिकडे केसावर फुगे विकतात. पण वेळ काढून दोन्ही मामा आमच्या बाचीच्या लग्नाला उपस्थित झाले. विमानाचं चाक पंक्चर झालं, डिझेल संपलं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले. म्हणून दोन्ही मामांना धन्यवाद. असो आता लग्नाला सुरुवात करायची, पण त्या आधी अंतरपाठ धरणारे लागतील बरं का. या अंतरपाठ धरणारे 2 जण या. आणि आहेर सर्वांनी करा बरं का. आहेर केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. आहेर करा. असो आणि अक्षता मिळाल्या नसेल तर चपलान दगड फेकून मारू नका. थांबा पिंट्याचा परिचय करून देते ना. हा माझा नंबर 1चा पिंट्या. आजपासून या आपले पप्पा. म्हण पप्पा. आणि अहो हे आपलं कॅलेंडर 1947चं कॅलेंडर. हे स्वातंत्र्य झालं नंतर भारत स्वातंत्र्य झाला. पण असो पिंट्याचं भाग्य बघा किती मम्मीच्या लग्नात उपस्थिती अक्षदा टाकायला. असो पिंट्या खाली बस. सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान. बाबाला दूर ठेवू नको तू, बहिणीला परक मानू नको तू. आठवण ठेव तू बाबा बहिणीची, आठवण ठेव तू बाबा बहिणीची. माया ही वेली जन्मोजन्मीची जोडी साजली, जन्मोजन्मीची जोडी. आमच्या दोघांच्या लग्नामध्ये मामा मध्ये यायची गरज होती का? घोटाळा झाला की नाही? आता दोन्ही मामा खूप दुरून आले म्हणून दोन्ही मामांचा सत्कार केला बरं का. पण असो आता लग्न झाल्यानंतर एक कार्यक्रम असतो बरं का. पण आधी
आम्ही दोघं नाचणार कारण आमचं पहिल्यांदा लग्न होतंय. तुमचं कितव्यांदा होतंय हो? कितवं लग्न आहे? तिसरं. त्या टाळी माझे पण 4 झाले. जसलेच तसलं कोण नाही फसलं बर का. मावशांनो लग्न झाल्यानंतर काय असतं हो? उखाणा. हा त्यांना माहिती आहे नाव घेण्याचा कार्यक्रम असतो का नाही मावशांनो? बर का समोर या थोडे जवळ उभे राहा. आता मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण म्हणून पहिल्यांदा मी नाव घेणार नंतर मुख्यमंत्र्याचे लाडके दाजी नाव घेतील बर का. घेऊ नाव घ्या म्हणते ती आवाजावं बोलते ती. किती सज्जन आहेत बघा की बायकोला आवाजावं बोलतात. पण असो यांचं एक सुंदर नाव घेते बरं का. देवदीत होती खिसणी. देवदीत होती खिसणी. होय व तुमचं नाव काय? काय नाव? गणेशराव. काय नाव आहे? गणेशराव. बरं झालं वया ये मग जुला माझ्या पहिल्या विनावऱ्याचं नाव गणेशच बर का. मावशांनो काय सांगावं. गणेशरावांचं एक सुंदर नाव घेते बर का. देवदीत होती खिसणी. देवदीत होती खिसणी. आमचे गणेशराव गेले संडासला त्यांना डुकरानं दिली डुसणी. आता तुम्ही एक घ्या. सासू बसली आईस पैस माधुरी माझी गावळ्याची म्हैस. मामा तुम्ही म्हणले नवरदेवला इमानदार आहे. बघा की काय सांगावं. ते म्हणते तुमचं तुम्ही बघून घ्या. आता काय सांगावं. आता लग्न लागलंय ना. पण असू द्या. काय म्हणले मला गवळ्याची म्हैस. तेवढं बरं ध्यानात ठेवला. खरं सांगा मावशांनो कुणी माझ्या आईसारखे कुणी माझ्या बहिणीसारखे कुणी माझ्या बापासारखे भावासारखे मी म्हशीसारखे दिसते का हो? कोण हो म्हणलं रे? का रे वय रे टकल्या तुझ्या का रानात चराय आलते का मी? खुशाल मला म्हैस म्हणतोय. लाज सुद्धा वाटत नाही. शांत बसा. मी का म्हशीसारखी दिसते का हो? दिसते की नाही ओमिनिकार? शांत बसा. दिसते की नाही मारुती स्विफ्ट? दिसते की नाही फॉर्च्युनर? दिसते की नाही क्रेटा? नाहीतर नवरा फेकून आणीत असते तो मला मग. दिसते की नाही इंडेवर? दिसते की नाही MG हेक्टर? ये बघा की आमचं बिना ट्रॉलीचं ट्रॅक्टर. वागडाक. कुशल मला म्हैस म्हणतात. पण मी सुद्धा काय यांच्यापेक्षा कमी नाही. मला म्हैस म्हणतात वय. मी सुद्धा आता एक नाव घेते मावशांनो मग फिटून फाट. देवदीत होता पेडा. देवदीत होता पेडा. मी गवळ्याची म्हैस तर आमचे पकालीचा रेडा. झाली की नाही पेटून पाठ. पण जाऊ द्या. आता आणखी एक सुंदर नाव महिला मंडळ तुमच्यासाठी घेते आणि देवाचं नाव घेते. आधी केली वार्षी पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पाहिला विठ्ठल रखुमाईचा जोडा मग पाहिला पालखीचा वडा. पालखीच्या वड्यात असतो ज्ञानोबारायांचा घोडा. ज्ञानोबारायांच्या घोड्याला घोंगराची हलकी मग पाहिली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तोरा मग पाहिला गोपालपुरा. गोपालपुऱ्यात पाहिला जनाबाईंचा खेळ. मग झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीचा सोहळा खास. देव आले आसपास साधू संतांची केली सेवा. मग गेले महादेवात वाहिला बळी. मग झाली जगन्नाथला जायची पाळी. जगन्नाथ मध्ये घेतली माल. मग झाली घरी जायची वेळ. घरी न्यायला घेतली भेळ. भेळ मध्ये होता लसूण. होय व कॅडबरी. भेळ मध्ये होता लसूण. आणि आमच्या कारभाऱ्यांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून. झाली पिठा पाठ. आता खाली